आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर आणि प्रत्येक रात्रीच्या विचारात गुंफलेला आहे. शेतकरी श्रीमंत का नाही होत? हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा मनात अनेक चेहरे येतात, अनेक अनुभव येतात आणि एक मोठी हताश करणारी जाणीव येते. तुम्ही माझ्या आतापर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिले असेल की मी वारंवार माती परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत आले आहे. तो विषय आज पुन्हा इथेच येतो कारण तीच आपल्या सगळ्यांच्या समस्यांची मुळाशी असलेली पहिली चूक आहे. पण आज आपण केवळ माती परीक्षणापुरते मर्यादित न राहता त्या पलीकडचा एक मोठा प्रवास करणार आहोत. आपण कधी शांत बसून विचार केला आहे का की आपण नक्की चुकत कुठे आहोत? आपण म्हणतो की निसर्ग साथ देत नाही, सरकार मदत करत नाही, पण त्याच वेळी आपण आरशात बघून स्वतःला विचारलं पाहिजे की शेती करताना आपण स्वतःच्या हाताने नेमकी कोणती माती उकरतोय. आपण शेतीला केवळ बियाणे टाकणे आणि पाऊस पडण्याची वाट पाहणे समजतो, पण प्रत्यक्षात ती एक विज्ञानाची आणि अर्थशास्त्राची प्रयोगशाळा आहे. जोपर्यंत आपण शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणे कठीण आहे. सगळ्यात पहिली आणि मोठी चूक म्हणजे आपण माती आणि पाण्याचे परीक्षण न करता आंधळेपणाने पीक घेतो. आपण जणू काही एखाद्या आजारी माणसाला तपासणी न करताच औषध देतो. अगदी तसेच आपल्या शेताचे देखील आहे. जमिनीला नेमकी कसली गरज आहे, कोणती खते कमी पडतायत आणि कशाची गरज आहे याचा साधा रिपोर्ट सुद्धा आपल्याकडे नसतो. समजा तुमच्या जमिनीत नत्राचे प्रमाण आधीच भरपूर आहे, पण तुम्ही बाहेरून युरियाची खते देत राहिला तर काय होईल? झाडाची वाढ वेगाने होईल, पण ती पोकळ असेल आणि त्यावर कीड लवकर पडेल. हे एखाद्या खेळाडूला स्टेरॉइड्स देण्यासारखे आहे, ज्यामुळे त्याची तात्पुरती ताकद वाढते पण शरीर आतून पोखरले जाते. मग आपण काय करतो तर शेजाऱ्याने कोणतं औषध मारलं किंवा दुकानदाराने कोणतं महागडं खत दिलं ते आणूनच आपल्या शेतात होतो. त्यामुळे जमिनीचा नैसर्गिक कस तर जातोच, पण खतांवर होणारा आपला अफाट खर्च आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा गिळंकृत करतो. ही एक विहीर आहे जी आपण स्वतः खणली आणि त्यात आपला पैसा ओतून आपणच स्वतःला गरीब करून घेत आहोत. एका शेतकऱ्याचे उदाहरण सांगते, ज्याने माती परीक्षण न करता सलग 3 वर्षे एकच प्रकारची खते वापरली. तिसऱ्या वर्षी त्याचे उत्पादन 50% घटले. का? कारण जमिनीचा pH असंतुलित झाला होता. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की शेती ही केवळ बियाणे टाकणे आणि पाऊस पडण्याची वाट पाहणे नाही, तर ती विज्ञानाची एक प्रयोगशाळा आहे. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे नियोजनाचा आणि हिशोबाचा अभाव. आपण आजही शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत नाही तर एक परंपरा म्हणून पाहतो. एकदा विचार करा, जर एका कंपनीने आपल्या नफ्याचा हिशोब ठेवला नाही तर ती कंपनी किती दिवस टिकेल? शेतीचेही तसेच आहे. तुम्ही तुमच्या शेतीचा प्रत्येक खर्च वहीवर लिहायला सुरुवात केली पाहिजे. खतांवर किती खर्च झाला, बियाण्यांवर किती खर्च होतोय, मजुरीवर किती आणि शेवटी किती नफा उरला याचा हिशोब मांडणे म्हणजे तुम्ही तुमच्या शेतीचे मालक बनणे होय. समजा तुम्ही कपाशी लावली. तुम्ही खतावर 10,000 रुपये खर्च केले, बियाण्यावर 5,000 रुपये आणि मजुरावर 10,000 रुपये खर्च केले. पण जेव्हा उत्पन्न हातात आले तेव्हा त्यातून तुम्हाला किती निव्वळ नफा उरला? जर तो नफा तुमच्या घर खर्चापेक्षा कमी असेल तर तुम्ही व्यवसायात नसून फक्त मजुरीत आहात. ज्या दिवशी तुम्ही कागदावर हिशोब मांडाल त्या दिवशी तुम्हाला कळेल की तुम्ही एका एकरामध्ये 5,000 रुपयाची फालतू औषधे मारली आहेत, ज्याची अजिबात गरज नव्हती. हे 5,000 रुपये म्हणजे तुमची बचत आहे जी तुम्ही स्वतःच्या हाताने वाया घालवली. जोपर्यंत तुम्ही हिशोब मांडणी करत नाही तोपर्यंत तुम्ही अंधारात गोळ्या चालवत आहात. हिशोब मांडणे म्हणजे स्वतःला आरशात पाहणे आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या शेतीचा हिशोब समजेल त्या दिवशी तुम्ही अनावश्यक खर्च आपोआप कमी कराल. कारण जेव्हा आपल्यासमोर काळ्या पांढऱ्या कागदावर आकड्यांचे वास्तव येते तेव्हा आपल्याला समजते की आपण कुठे चुकत आहोत. तिसरी मोठी चूक म्हणजे खत वेळेवर न देणं. आधुनिक शेतीमध्ये वेळ हीच खरी गुंतवणूक आहे. आपण खते आणतो पण ती पिकाच्या गरजेनुसार योग्य टप्प्यावर देत नाही. समजा पिकाला फुलोरा येण्याच्या अवस्थेत नत्राची गरज असते, पण जर तुम्ही ती खते फुलोरा येऊन गेल्यावर दिली तर ती खते पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात, पण फुलांच्या संख्येवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. हे एखाद्या उपाशी माणसाला जेवण मिळाल्यावर पाणी देण्यासारखे आहे. भूक लागल्यावर जेवण मिळाले तरच शक्ती मिळते. भूक संपल्यावर जेवून काहीच उपयोग नसतो. खते वेळेवर न देणे ही एक सर्वात मोठी चूक आहे, ज्यामुळे आपण पिकवलेल्या मालाची क्षमता आणि स्वतःच कमी करतो.
आपण शेड्यूल पाळत नाही, फक्त आपल्या सोयीनुसार खत टाकतो. हे म्हणजे खिशातून पैसे काढून वाऱ्यात उडवण्यासारखे आहे. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर खत देण्याची ही कॅलेंडरवर मार्क केलेली असावी. आपल्या मोबाईलमध्ये खत व्यवस्थापनाचे ॲप्स आहेत, तज्ज्ञांचे सल्ले आहेत. त्याचप्रमाणे नियोजन करा. आपण जर वेळेवर खते दिली तर कमी खतांमध्येही आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. शेती ही कष्टाने नाही तर वेळेच्या नियोजनाने यशस्वी होते. जो शेतकरी पिकाच्या गरजेनुसार वेळेवर खत देतो तोच शेतकरी मालाची गुणवत्ता टिकवून राहतो. आधुनिक आणि तांत्रिक शेती म्हणजे नेमकं काय? आता आपण याबद्दल जाणून घेऊ. आधुनिक शेती म्हणजे केवळ ट्रॅक्टर किंवा मोठी यंत्रे नाहीत, तर स्मार्ट शेती किंवा प्रिसिजन फार्मिंग आहे. उदाहरणार्थ द्यायचं असेल तर आज तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक झाडाची नेमकी गरज ओळखू शकतो. ठिबक सिंचनाचे नियोजन इतके अचूक असायला हवे की झाडाला जेव्हा पाण्याची आणि अन्नाची गरज आहे तेव्हाच ते मिळेल. आपण काय करतो? पूर्ण शेताला एकसारखं पाणी देतो, पण शेताच्या एका कोपऱ्यात जमीन भुसभुशीत असू शकते आणि दुसऱ्या कोपऱ्यात कडक असू शकते, जिथे पाण्याची गरज नसते किंवा पाण्याची गरज वेगवेगळी असते. सेन्सर्स आणि ड्रोनच्या मदतीने आता हे कळू शकते की शेतात कोणत्या भागात कीड लागली आहे किंवा कोणत्या भागात खताची कमतरता आहे. पूर्ण शेतात सारखीच खते फेकण्यापेक्षा जिथे गरज आहे तिथेच खत आणि पाणी दिल्यास आपला खर्च किमान 30 ते 40% कमी होऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञान हे केवळ श्रीमंत शेतकऱ्यांसाठीच नाही तर ते छोट्या शेतकऱ्यांसाठीही उपलब्ध आहेत. हवामानाचा अंदाज देणारी ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये आहेत. जर तुम्हाला माहीत असेल की पुढच्या 3 दिवसात पाऊस पडणार आहे तर तुम्ही आज खत टाकण्याची चूक करणार नाही, कारण पावसाच्या पाण्याने ते खत वाहून जाईल. हेच तर तांत्रिक ज्ञान आहे. आणि आपण तंत्रज्ञानाचा सुज्ञ वापर करून जमिनीचा कस टिकवून ठेवला आणि अनावश्यक रसायनाचा वापर थांबवला तरच आपण शाश्वत शेती करू शकतो. शेवटी आता आपण या प्रवासाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, तो म्हणजे स्वतःचे मूल्यमापन आणि सातत्य. प्रत्येक पीक संपल्यानंतर आपण स्वतःची एक ऑडिट रिपोर्ट तयार केली पाहिजे. यामध्ये काय असावे? तर आपण पेरणीच्या वेळी घेतलेला निर्णय योग्य होता का? हवामानाचा अंदाज घेऊन आपण योग्य वेळी पेरणी केली का? तांत्रिक पद्धतीने पाणी देताना आपण किती वीज वाचवली आणि पिकाची गुणवत्ता कशी सुधारली? शेतीमध्ये श्रीमंत होणे हे कोणत्याही जादूप्रमाणेच होत नाही, तर ते एका दीर्घकालीन प्रक्रियेचे फळ असते. तुम्ही एखादी खताची मात्रा बदलली तर त्याचे जमिनीवर आणि पिकावर होणारे परिणाम लगेच दिसत नाहीत. त्याला किमान 1 ते 2 हंगामाची वाट पाहावी लागते. म्हणूनच संयम आणि सातत्य हे व्यवसायाचे सर्वात मोठे भांडवल आहे. आपण स्वतःला विचारायला हवं की मी गेल्या 5 वर्षात माझ्या शेतीत काय बदल केला? जर उत्तर काहीही नाही असे असेल तर आपण त्याच जुन्या चक्रात अडकून पडणार आहोत. शेतीमध्ये श्रीमंत होणे म्हणजे केवळ बँकेत पैसे साठवणे नव्हे, तर तुमच्या जमिनीला सुजलाम सुफलाम बनवणे होय. ज्या दिवशी तुमची जमीन सेंद्रिय कर्बाने समृद्ध होईल त्या दिवशी तिला बाहेरून कमीत कमी खतांची गरज लागेल. तुमचा उत्पादन खर्च कमी होईल आणि निव्वळ नफा वाढेल. हेच तुमच्या श्रीमंतीचे खरे गमक आहे. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुम्ही केवळ अन्नाचे उत्पादक नाही, तर तुम्ही एक संसाधन व्यवस्थापक आहात. माती, पाणी आणि बियाणे, तंत्रज्ञान या 4 गोष्टी योग्य व्यवस्थापन म्हणजेच शेतीतील यश. हे काम सोपे नाही. ही एक प्रदीर्घ जीवनशैली आहे जी आपल्याला आजपासून अंगीकारायची आहे. आपण जर हे बदल केले तरच आपल्या पुढच्या पिढीला शेती ही एक ओझे न वाटता एक सन्मानाचा आणि श्रीमंतीचा व्यवसाय वाटेल. आपण सर्वांनी मिळून हा बदल घडवायचा आहे. तुम्ही स्वतःचे मूल्यमापन करा, चुका सुधारा आणि पुढच्या हंगामासाठी अधिक सज्ज राहा. आता वेळ न वाया घालवता आपल्या जमिनीची माती तपासून आणि खर्चाचा हिशोब मांडून कामाला लागा. ही श्रीमंतीची पहिली पायरी आहे. हे सर्व ऐकताना कदाचित कठीण वाटेल, पण या मार्गाशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे शिल्लक नाही. शेतीला एक उद्योगाचे स्वरूप देऊनच आपण या गरिबीच्या चक्रातून बाहेर पडू शकतो. चला, आजपासून एक नवीन सुरुवात करूया. शेतीला पुन्हा एकदा समृद्धीचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक बनवूया.